हगवणे कुटुंबियांकडून मोठ्या सुनेला मारहाण झाल्याचा आरोप होतोय। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं मारहाण झाल्याचे फोटो दाखवले आहेत। हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापांना मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेनं पर्दाफाश केलाय। मोठ्या सुनेनं जानेवारी महिन्यात पोलिसात तक्रारही केली होती। सासू सासरा दीर आणि नणंदेविरोधात जानेवारी महिन्यातच गुन्हा दाखल झाला होता। वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हगवणे कुटुंबाचा आणखी एक काळा कारनामा समोर आलाय। हगवणे कुटुंबानं त्यांची मोठी सून मयुरी जगताप हिचाही अतोनात छळ केला। हे माझे मिस्टर जेव्हा घरी नसायचे ना तेव्हा ही लोक मला येऊन मारायची आणि मारून ती लॉक लावून डायरेक्ट चौकीला कंप्लेंट द्यायला ही पहिली असायची ना। आमच्याकडून ह्यांनी गाड्या वगैरे सगळं आमचं हक्काचं काढून घेतलं होतं त्यांनी। आम्ही कधी एकमेकांशी बोललो नाही कारण की ह्या लोकांनी म्हणजे तिच्या मिस्टरांनी आणि माझ्या नंदेनी आम्हा कधी एकमेकींना बोलून सुद्धा दिलं नाहीये। आणि घरातलं तिला मारहाण व्हायची किंवा तिला जो त्रास व्हायचा ते माझ्या कानावरती यायचं, पण तिचा नवरा तो मलाच येऊन मारायचा तर आम्ही म्हणजे त्यात काहीच करू शकत नव्हतो तिच्या बाबतीत तरी। मारहाण झाल्याचे फोटो आणि व्हिडिओज मयुरी जगतापनं TV9च्या कॅमेऱ्यासमोर दाखवले। मयुरीला मारहाण करून पळून जातानाचा शशांक हगवणेचा सीसीटीव्ही सुद्धा मयुरीनं दाखवला आहे। लग्नामध्ये पण ते पाठ चौरंग किंवा नंदेची जी साडी असेल त्याच्यावरतून पण आम्हाला त्रास दिलेला आहे त्यांनी, म्हणजे नंदेनी सासूनी पाठ चौरंग पण असेच पाहिजे आम्हाला, तांब्या पितळाची भांडी पण अशीच द्या असं बोललेले आहेत त्यावेळेस पण। आणि माझ्या नंदेनी म्हणजे जेव्हा माझं लग्न आम्ही उचलून दिलं कारण की माझ्या घरी कोणच करणारं नव्हतं म्हणून आम्ही लग्न त्यांना उचलून दिलं होतं। मयुरीनं सासू सासरे नणंद वैष्णवीच्या पतीच्या विरोधातही तक्रार दिली होती। पोलीस आणि महिला आयोगात दोन्ही ठिकाणी तक्रार करण्यात आली होती। 5 नोव्हेंबरला हे दिलं होतं, त्यांची कंप्लेंट दिली होती। सासू सासरे दीर आणि नणंद यांच्याविषयी दिली होती। फूड स्टेशनमध्ये गेले होते पोलीसमध्ये, तेव्हा 9-9:30 झाले होते पण आमची तक्रार त्यांनी घेतली नाही। तिथं मिटून टाका वगैरे असं तसं तिथं मॅडम होत्या त्यांनी आम्हाला हे केलं, म्हणजे दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तू कंप्लेंट देऊ नको वगैरे नाही का असं। मग 1 ते 2च्या दरम्यान मध्ये माझी FIR झाली। मी कारवाई झाली त्याच्यानंतर FIR नाही कारवाई नाही। हगवणेंच्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अजित पवार गेले होते। त्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी अजित पवारांनी मोठी सून कुठे आहे असं विचारलं होतं, पण अजित पवारांनाही हगवणे कुटुंबानं खोटं उत्तर दिलं होतं असा आरोप मयुरी जगतापनं केलाय। त्यांना माझा त्रासच होता पहिल्यापासून। इव्हन ते माझ्या मिस्टरांना पण बोललेले आहेत की तू तिला सोडून दे, आम्ही तुला दुसरी बायको करू, खूप चांगल्या घराण्यातली पैशातली, तुला पैशात लोळू असं त्यांचं म्हणणं होतं। पण माझ्या मिस्टरांचं काय म्हणणं होतं की मी तुम्हाला सोडेल पण मी तिला कधी नाही सोडणार। आणि ओपनिंगच्या टायमिंगला दादा जेव्हा आले होते तेव्हा दादांनी हा पण प्रश्न विचारला होता की तुमची मोठी सून कुठे आहे, तर तेव्हा माझ्या घरातले सासू सासरे हे म्हटले होते की ती ॲडमिट आहे आणि मी ॲडमिट पण नव्हते, मी घरातच होते।